नमस्कार मित्रांनो, नुकतेच केंद्र सरकारकडून वर्ष 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण 131 मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले, ज्यात महाराष्ट्रातील 15 दिग्गजांचा समावेश आहे. पण ही यादी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे. ज्या माणसाने 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक कांस्य पदक जिंकलं, त्या पहिल्या ऑलिम्पिक वीराचा म्हणजेच खशाबा दादासाहेब जाधवांचा आपल्या व्यवस्थेने पुन्हा एकदा जाणीवपूर्वक अपमान केलाय का? मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचने थेट दणका देऊनही 2026च्या पद्म पुरस्कारांच्या यादीतून खशाबा जाधवांचं नाव गायब कसं झालं? आज याच अन्यायाचा आणि राजकीय पक्षपाताचा पर्दाफाश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. यंदाच्या यादीत मनोरंजन विश्वातून अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झालंय, तर गायिका अलका याज्ञिक, उद्योगपती उदय कोटक यांना पद्मभूषण मिळालाय. क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमिनप्रीत यांना पद्मश्री, तर सतीश शहा यांच्यासारख्या कलाकारांना मरणोपरांत पुरस्कार दिला गेलाय. पण दुर्दैवाची आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे ज्या खशाबा जाधवांनी प्रतिकूल परिस्थितीत जागतिक मल्लांना लोळवून तिरंगा फडकावला, त्या पहिल्या वीराला त्याच्या हयातीत किंवा मृत्यूनंतरही अद्याप एकही पद्म पुरस्कार मिळालेला नाही. ऑलिम्पिक पदक जिंकूनही पद्म पुरस्कारापासून वंचित राहिलेले ते भारताचे एकमेव सुरुवातीचे वैयक्तिक पदक विजेते आहेत. आज देशात काय सुरू आहे? क्रिकेट या खेळाला प्रचंड ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे. त्यामुळे क्रिकेटपटूवर पुरस्कारांची आणि कोट्यावधी रुपयाच्या बक्षिसांची खैरात केली जाते. पण जो खेळाडू खरोखरच या सर्वोच्च नागरी सन्मानाचा हक्कदार आहे, ज्याने देशाच्या क्रीडा जगताचा पाया रचला, तो मात्र आजही उपेक्षित आहे. 1952 मध्ये जेव्हा खशाबा ऑलिम्पिकला चालले होते, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. गोळेश्वरच्या गावकऱ्यांनी स्वतःची सोन्याची नाणी आणि घरचे दागिने घाण ठेवून वर्गणी गोळा केली होती. तेव्हा कुठे हा पॉकेट डायनॅमो देशासाठी लढायला गेला होता. आज 74 वर्षे उलटूनही त्यांच्या कुटुंबाला हक्काच्या पुरस्कारासाठी वणवण भटकावं लागते. यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते? लोकांच्या मनात खरा संताप नेमका कुठे आहे माहित आहे? याच पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. आता सामान्य जनता प्रश्न विचारते की कोश्यारींना हा पुरस्कार शासनाने नेमका कशासाठी दिला? महाराष्ट्रातील भाजपाच्या सत्ताकारणात राज्यपाल म्हणून त्यांची भूमिका ही अत्यंत पक्षपाती आणि वादग्रस्त असल्याचं उघडपणे बोललं गेलं होतं. त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. मग आता त्यांना थेट पद्मभूषण देऊन सरकारने त्यांच्या या राजकीय भूमिकेसाठी त्यांचे पाठ थोपटले आहे का? असा थेट आरोप आता विरोधक आणि महाराष्ट्रातील जनता करू लागले आहे. राजकीय नेत्यांना सत्तेच्या हुजरेगिरीसाठी पुरस्कार सहज मिळतात, मग देशासाठी रक्त घाम गाळणाऱ्या खशाबांना का नाही? खशाबा जाधव यांच्या सन्मानासाठी त्यांचे सुपुत्र रणजित जाधव गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा लढत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला स्पष्ट आणि कडक आदेश दिले होते की 4 मे 2026 पूर्वी खशाबा जाधवांच्या पुरस्काराबाबत अंतिम निर्णय घ्या. महाराष्ट्र सरकारनेही प्रस्ताव पाठवला होता, पण कोर्टाची डेडलाईन उलटून गेल्यानंतरही जाहीर झालेल्या या 131 जणांच्या यादीत खशाबा जाधवांचं नाव नाही. म्हणजेच केंद्र सरकारने थेट न्यायालयाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. या उपेक्षेने आजच्या तरुण पिढीला एक अत्यंत भयानक संदेश दिला. जर या देशात खरा सन्मान मिळवायचा असेल तर फक्त खेळाच्या रिंगणात जिंकून चालणार नाही, तर या अन्यायी आणि राजकीय व्यवस्थेविरुद्धही लढावं लागेल. मित्रांनो, खशाबा दादांचा हा अपमान आता केवळ एका कुटुंबाचा राहिलेला नाही. हा मराठमोळ्या जिद्दीचा, कुस्तीच्या मातीचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. आमची या शासन व्यवस्थेला स्पष्ट मागणी आहे की कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशाचा आदर करा आणि विशेष तरतूद करून खशाबा जाधव यांना त्यांचा हक्काचा पद्मविभूषण तातडीने जाहीर करा. तुम्हाला काय वाटतं?
राजकीय नेत्यांना आणि क्रिकेटपटूंना मिळणारे पुरस्कार आणि देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक वीराची होणारी ही कोंडी योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा आवाज दिल्लीच्या दरबारात बसलेल्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.